आहे आपलं शिवाजीनगर म्हणजेच वाकडेवाडी न्यू एस.टी. स्टँड. तुम्ही बघू शकता अंधार नाही, ही सकाळची वेळ आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी जाणार आहे पुणे ते भीमाशंकर. होय मित्रांनो, माझा एक ड्रीम प्रवास आहे पुणे भीमाशंकर. तोच आज मी या आठवड्यात पूर्ण करणार आहे. तुम्ही बघू शकता सकाळच्या वेळेला अगदी शांत असं आपलं हे शिवाजीनगरचं स्टँड. परंतु डाव्या बाजूला नाशिकला जाणारे लोकांची गर्दी भरपूरच होती. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंदुरबार आगाराची एस.टी. मला सुरुवातीला वाटलं की ही नसणार आहे, परंतु नंतर कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना विचारले तर ही भीमाशंकरला जाणारीच होती. तुम्ही बघू शकता आतली कंडिशन फार काय चांगली नाही, एकदम थर्ड क्लास क्वालिटीची बस होती. खरंच मी रिअली सांगतो, एकदम बंगार क्वालिटीची बस. परंतु मी यावेळेस एक नवीन गोष्ट अनुभवली, ती म्हणजे ऑनलाईन पेमेंट या बसमध्ये मला मिळालं, ज्याचा मला खूप जास्त फायदा झाला. कॅशची पण खटपट नाही, काय नाही. 7:25 तुम्ही बघू शकता वाकडेवाडी स्टँडच्या बाहेर बस निघत होती. फक्त बाहेर निघाली आणि त्याच्यानंतर टर्न मारून जेव्हा वापस या रोडला क्रॉस करावं लागते, परत बस स्टँडसमोरची बस अर्धा तास थांबली होती, कारण कंडक्टरने तिथे सही करायची विसरून आले होते एस.टी. स्टँडमध्ये. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळानंतर 8 वाजता आम्ही निघालो. परंतु सकाळची वेळ होती, मला वाटलं की ट्रॅफिक नाही लागणार. परंतु ॲज युजल जेव्हा आम्ही चाकण साईडला पोहोचलो ना, फिर से वही हो गया, ट्रॅफिक आणि ट्रॅफिक. तुम्ही बघू शकता मला चाकणमध्ये भरपूर वेळ गेला, त्याच्यामुळे मी काही जास्त ब्लॉग बनवणारच नव्हतो. पण नंतर मला चांगला रोड लागला राजगुरुनगर क्रॉस केल्यावर ना, त्याच्यामुळे मला थोडंसं काही बरं वाटलं की चला काय नाही, चांगला रोड लागला आहे. आणि इतर ती तुम्हाला सांगितलं की बस खूप जरा ओल्ड कंडिशनमध्ये असल्यामुळे खूप जास्त आवाज होता. समोर तुम्ही काच देखील बघू शकता की काहीच क्लिनिंग वगैरे नव्हती. मागचे सीट्स तर फाटलेले पण आहेत अर्धे. त्यामुळे मी आपल्या फ्रंट सीटला बसलो, ड्रायव्हरच्या बाजूला लेफ्ट साईडला. हां ठीक आहे, ड्रायव्हरची मला तर वाटतं स्किल्स खूपच जास्त होते. तुम्हाला मी नंतर पुढे व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे की कशाप्रकारे त्यांनी ही बस चालवली आहे आणि व्यवस्थितरित्या आम्हाला भीमाशंकरला पण पोहोचवलं. तुम्ही बघू शकता हा आपला पहिला हॉल्ट होता मंचर. या ठिकाणी बस फक्त 2 मिनिटासाठी थांबली होती. ड्रायव्हर कंडक्टर उतरले आणि मी पण उतरलो होतो. मंचरच्या बाहेर निघताना छोटासा रोड बायपास, त्याच्यावरून मला आपली गावाकडची आठवण होता. त्याच्यानंतरचे रोड तर खूप सुंदर आपण बघणार आहात पुढील क्लिप्समध्ये. मंचरच्या पुढे भीमाशंकर होते फक्त आणि फक्त 54 किलोमीटर. मला वाटलं 1-1.5 तासात आपण पोहोचू, कारण की वेळ झाली होती हार्डली 9 किंवा 9:30च्या आसपास वेळ झाला होता. त्याच्यानंतर जे काही एकदम तुम्ही बघाल ना, आता खूपच स्लो बस होती. बापरे, तुम्ही विचारू पण नका. तुम्ही आता बघू शकता आपण जेव्हा जुन्नर साईड किंवा भीमाशंकर साईडला जातो, खूप छान छान असे निसर्ग एकदम आपल्याला पाहायला मिळतो. मला खूप जास्त आवडते इकडची शेती आणि डोंगर, कारण की मी लास्ट टाईम पण आलो होतो तर आपण बसमध्येच थोडासा स्नॅक्स वगैरे आणले होते, खाकरा, बिस्किट आणि लाडू. तर मी तेच घेतलं. मला काय जास्त ऑइली वगैरे फूड खा वाटत नाही, स्पेशली बस स्टँडवरचे ना. त्याच्यामुळे आपलं हेच खाऊन मी पुढे ट्रिप कंटिन्यू केली. तुम्ही बघू शकता आता जो रोड आहे तो डबल लेन आहे, सिंगलमध्ये डबल आहे. याच्यानंतर जेव्हा आपली बस थोडीशी पुढे घाटात चढायला सुरुवात होती, हा रोड अर्धा होऊन जातो. फक्त अर्धा. तुम्ही आता बघणार आहात की या ठिकाणी बघू शकता सिंगल लेन झालेला आहे, जे की आपण भीमाशंकर साईडला वळालेलो आहोत पूर्णपणे. तर या रोडवर खूप ड्रायव्हरला सतर्क राहून बस चालवावी लागते. मग ते ड्रायव्हर असो किंवा समोर बघू शकता एक ट्रॅक्टरवाला देखील आहे, त्याला देखील खूप स्पीड तर या रूटवर तुम्हाला रेस्ट्रिक्टेड आहे. मॅक्सिमम 50 किंवा 60च्या वर तुम्ही चालू शकत नाही, मी गॅरंटी देतो. कारण की या रूटवर एकतर ट्रॅफिक भरपूर असते, खास करून वीकेंड्सला जर तुम्ही गेलात सॅटर्डे संडे तर खूप जास्त ट्रॅफिक लागेल. मी गेलो होतो बुधवारी, त्यामुळे एकदम चिल, एकदम रोड पण रिकामे होते. बट तुम्ही बघू शकता की हा घाट सुरू होतो भीमाशंकरला जाणारा, आणि हा घाट ना खूपच मला तर वाटतं एक 5-6 किलोमीटरचा ना थोडासा ट्रिकी आहेच. कारण तुम्ही बघू शकता आपल्याला वर चढायचं आहे, प्लस रस्ता देखील खूप छोटासा असल्यामुळे आणि भरपूर सारे या ठिकाणी टर्न्स आपल्याला पाहायला मिळतात या रूटवर, ज्यामुळे ड्रायव्हरला खूप या ठिकाणी एकतर स्पीड कमी ठेवावं लागते आणि ब्रेकिंग वगैरे ना खूप जास्त कंट्रोल ठेवावं लागतं. तर मी केदारनाथ आणि बद्रीनाथ देखील करून आलो याच वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी. त्यामुळे मला ह्या रोडचा अनुभव आहे. परंतु मित्रांनो, मला महाराष्ट्रात ना हा रूट खूप जास्त आवडला आणि तुम्हाला मी रेकमेंड करेल की मोस्टली जेव्हा मान्सून सीझन असतो ना आपला पावसाळ्याचा, जुलै किंवा ऑगस्ट नंतर ना, तुम्ही तेव्हा ह्या रूटला एक्सप्लोअर करा. तुम्हाला खूप जास्त हिरवळ सगळीकडे आणि एक जायला यायला पण खूप जास्त आनंद येऊन जाईल. मी आता चाललो आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, त्याच्यामुळे खूप एकदम ओके टाईप आहे. तुम्ही बघू शकता एकदम ओसाडाचा रस्ता, परंतु पावसाळ्यात तुम्हाला खूप जास्त मजा देखील येणार आहे. आणि जर तुम्ही श्रावण वगैरे महिन्यात येणार असाल ना, तर मी तुम्हाला सांगेल मुक्कामी या, कारण की इथं खूप जास्त गर्दी असणार आहे. भीमाशंकरला श्रावण महिन्यात खूप गर्दी असते. मी एकदम ऑड सीझनमध्ये चाललो आहे, त्याच्यात बुधवार असल्यामुळे खूप कमी लोक असतील अशी मला अपेक्षा होती. आणि तुम्ही बघू शकाल ही शेवटी
किती लोक होते मंदिरात ते देखील. तर हा घाट काही आता संपत आलेला आहे मित्रांनो, हार्डली थोडासा राहिला होता, एक 2 ते 3 किलोमीटरचा. मला खरंच या ड्रायव्हरची खूप कमाल वाटली. एवढी खराब कंडिशनची बस असताना त्यांनी मागं पूर्ण बस ही भरलेली होती. असं नाही की थोडेच पॅसेंजर आहे, काही नाही, एकदम फुल बस पुण्यातूनच भरून निघाली होती. त्याच्यानंतर मंचरपर्यंत बरेचसे लोक होते ते उतरले, नंतर बस भरपूर भरलेलीच होती. मित्रांनो, मी भीमाशंकरच्या खूप जवळ आहे, ऑलमोस्ट 2 किलोमीटर पण नसेल. पण तो अलीकडे एका ठिकाणी बस थांबली होती नाश्ता करायला, ड्रायव्हर कंडक्टर, कारण की ही बस लगेच रिटर्न येणार होती. तुम्ही बघू शकता 11 वाजले होते, बस व्यवस्थित आली होती 11 वाजता. या ठिकाणी भरपूर ऑप्शन होते, मिसळ, समोसा, वडापाव. मी समोसा ट्राय केला, मला एकदम ओके वाटला. तुम्ही पण ट्राय करू शकता. या ठिकाणी ना भीमाशंकरच्या अलीकडे हे लोक, मला माहीत नाही संस्थांचे आहेत किंवा सरकारचे आहेत, परंतु 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल त्यांना चार्जेस मागत होते. किती होते ते मला काही एक्झॅक्ट माहीत नाही, कारण मी बसने चाललो होतो. तुम्ही आता बघू शकता हा आपला स्पेशली भीमाशंकरला जाणारा रस्ता आहे मंदिराकडे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता एक थोड्या बहुत गाड्या आपल्याला क्रॉस होत आहेत. माझ्यावरचं छोटं कंटिन्यू स्टिंग वगैरे पितच होता. तर हा आता तुम्हाला बघू शकता की भीमाशंकरचा जवळ आपण आलेलो आहोत. ही हिरवळ झाडी डोंगर एकदम ना, जे शहाजी बापू म्हणले होते तसंच आपल्याला काही फील इथे होणार आहे. आता आपली गाडी भीमाशंकरच्या एकदम, मी म्हणेल की 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा रस्ता संपला ना की डाव्या बाजूलाच आपल्याला भीमाशंकरचं बसस्टँड आणि पार्किंग देखील मिळणार आहे. आता मी ऑलमोस्ट आलेलो असल्यामुळे तुम्ही बघू शकाल की पुढच्या क्लिपमध्ये या ठिकाणी ज्या गाड्या दिसत आहेत हे सगळे लोक दर्शनासाठी आले होते. काही यातले मुक्कामी देखील होते, त्याच्यामुळे ते लोक आता दर्शन करून निघणारे होते. आता आपली बस जी आहे की बसस्टँडच्या आउटरमध्येच होती, कारण की आतमध्ये जाण्यासाठी ट्रॅफिक खूप जास्त होतं. ह्या गाड्या पास झाल्यानंतर बसस्टँडमध्ये बस जाणार होती. तुम्ही बघू शकता की समोर हे आपल्याला भीमाशंकरचं एस टी स्टँड आहे. मित्रांनो, मी लगेच इथं उतरलो बाहेरच, 11:15 वाजले होते आणि आपला परतीचा रस्ता म्हणजेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला मी लागलो होतो. तर मित्रांनो, पुण्यावरून सकाळी 7 तुम्हाला दर 1 तासाला बस देखील मिळते. पुणे भीमाशंकर आणि मुंबई कुर्ला साईडला पण बऱ्यापैकी बस आहेत, परंतु पुणे साईडला भरपूर फ्रिक्वेन्सी आहे. तर तुम्ही देखील 1 दिवसाचा प्लॅन करत असाल तर बिनधास्त येऊ शकता मंदिरात. हा जो आहे रस्ता जुना आहे, बाजूलाच राईट साईडला नवीन रस्त्याचं देखील कन्स्ट्रक्शन चालू आहे, जे मंदिरात डायरेक्टली जातो. कारण की पावसाळ्यात कसं होतं, या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो ना, तर तो नवीन शेड वगैरे टाकून करत आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचं पण आपल्याला कन्स्ट्रक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही हे बघू शकता भीमाशंकरचं बसस्टँड. मी परतीचा प्रवास लगेच सुरू केला होता 1 ते 1.5 तासानंतर, आणि मी देखील पुण्याला लगेच पोहोचलो संध्याकाळी 5 वाजता. तर 1 दिवसाचा प्लॅन खूप मस्त आणि एकदम तुमचा वेळही जाणार नाही जास्त. 1 दिवसात आपण जाऊन येऊन आरामशीर दर्शन वगैरे घेऊ शकतो. मला दर्शनाला फक्त आणि फक्त 5 मिनिट लागले होते. होय, मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी काही रेकॉर्ड केले नाही, परंतु फक्त 5 मिनिटात माझे दर्शन झाले आणि 1 वाजता मी परत निघालो होतो. परत एकदा चहा जेवण केलं आणि निघलो. आणि ही बस तुम्ही जर मिळाली ना तर तुमचं नशीब म्हणा, नाहीतर एरवी ना या परवटनाच्या बसेस असतात जे पुणे भीमाशंकर असा छोट्या लक्झरी टाईप, त्या बसचा प्रवास तुम्हाला खूप जास्त एन्जॉय देखील वाटेल. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना जे की भीमाशंकरला जाणार आहेत किंवा येणार आहेत, आणि त्यांचा देखील एक अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.